चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रावेत परिसरातील काही IT मध्ये काम करणारे जे सर्वसामान्य नागरिक आहेत आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी बातचीत करूयात. दादा, काय नाव तुमचं? माझं नाव निलेश पाटील. बरं, आपण पाहतो या ठिकाणी रावेत परिसरात मोठ्या प्रमाणात IT सेक्टर मध्ये काम करणारे नागरिक आहेत, इंजिनियर्स आहेत. एकंदरीत काय वाटतं तुम्हाला? शंकर जगताप आता या ठिकाणी थोड्याच वेळी प्रचार करून गेले, या ठिकाणी तुम्ही सहभागी झाला होता, तुम्ही त्यांना पाठिंबा दिला, नेमकं काय सांगाल? शंकर शेठ जगताप यांचा पूर्ण पाठिंबा पूर्ण ITNs ने दिलेला आहे. जे विजन शंकर शेठ जगताप घेऊन आलेले आहेत, जसं हिंजवडीचे रोडचे प्रश्न आहेत, तसेच IT वाल्यांसाठी जे मेट्रो हब वगैरे आहे, हे सगळे प्रश्न शंकर शेठने ऑलरेडी त्यांच्या विजन मध्ये आहेत. त्यामुळे पूर्ण ITNचा शंकर शेठला पूर्ण संबंध आहे. आणि पूर्ण नाही IT करांसाठी काय विजन? IT करांसाठी बेसिक कसं आहे की मेन IT करांचा हब आहे हिंजवडीला जे कनेक्टेड रोड्स आहेत, त्या रोडला लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत त्याचं डेव्हलपमेंट करणं, रोडचं डेव्हलपमेंट करणं. सगळ्यात मोठा म्हणजे हे जे ट्रॅफिक होतं, या ट्रॅफिकचा सोल्युशन म्हणजे एक रिंग रोड करणं. हे रिंग रोड सुद्धा पास झालेला आहे. त्याचा उपाय की रिंग रोड त्याचा अल्टरनेट आहे, त्याच्यामुळे ते ट्रॅफिकची समस्या सुद्धा शंकर शेठ 100% सोडवणार, ही गॅरंटी आहे. आणखी काय अपेक्षा त्यांच्याकडे? निवडून आल्यावर आणखी कोणत्या विकासामध्ये भर टाकतील या रावेतच्या? एज्युकेशनल हब आहे, तसेच त्याच्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, तसेच एम्प्लॉयमेंट सुद्धा शंकर शेठ त्यामध्ये भर टाकतील अशी मला पूर्ण गॅरंटी आहे. दादा, आपण पाहतोय जसं ते म्हटलं की या ठिकाणी मोठा IT सेक्टर आहे, कनेक्टिव्हिटी मध्ये शंकर शेठ भर देणार आहे. आपण पाहतोय रावेतकरांचा मोठा प्रतिसाद त्यांना मिळाला आजच्या प्रचार दौऱ्यानिमित्ताने. काय तुम्ही आशीर्वाद दिलेत त्यांना? सर, तसं पाहिलं तर शंकर भाऊंनी किंवा जगताप कुटुंबानी कायमच रावेतकरांवर त्यांचं विशिष्ट प्रेम राहिलेलं आहे. रावेतचा आज जो आपण हा भाग बघतो, त्याचा विकास किंवा त्याच्या हे जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इथे झाल्यात, या सगळ्या लक्ष्मण भाऊ, अश्विनीताई आणि आता शंकर भाऊ यांनी सगळ्यांनी मिळून केलेले आहेत. आणि त्या कुटुंबांवर आपण विशिष्ट प्रेम आहे, सर्व IT वाल्यांचं सुद्धा विशिष्ट प्रेम आहे. आणि जे काय इथं पसरवणं चाललंय, काही बातम्या पसरवणं चाललंय की वेल एज्युकेटेड कॅन्डिडेट पाहिजे, तर ते सगळे गुण शंकर शेठ जगताप यांच्यामध्ये आहेत. लढत अजिबात घासून वगैरे काही होणार नाहीये. वन साइड शंकर शेठच्या बाजूनी रावेतकर, पिंपरी चिंचवडकर, सर्व शहरवासी उभे आहेत आणि वन साइड शंकर शेठ इथे आमदार होतील. अजून एक फक्त सांगायचं होतं की कायम शंकर शेठची ओळख, आपण काम हीच ओळख, हा हॅशटॅग आपण त्यांच्या सगळ्या पोस्टवर पाहिलेला आहे. आणि त्यांच्या विजन मधनं, त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामांमधनं हे स्पष्ट होतं की कुणावरही कसलेही आरोप न करता काम हीच आपली ओळख ठेवून त्यांनी विकास केलेला आहे. आता ते जनतेसमोर आमदार म्हणून नक्कीच निवडून येतील, काम हीच ओळख हा हॅशटॅग घेऊन. जसं तुम्ही विश्वास व्यक्त केला की वन साइड शंकर जगताप निवडून येतील, तुम्ही आता त्यांना आमदार म्हणून मानलेलंच आहे. काय वाटतं तुम्हाला, निकाल कसा असेल आणि शंकर जगतापांचं लीड किती असेल? सर, निकाल जसं मी आधी बोललो, वन साइड असणार आहे आणि कमीत कमी 70 ते 80 हजाराच्या, हा तर आम्ही मिनिमम म्हणतोय, पण याच्यापेक्षा जास्त फरकाने सुद्धा शंकर शेठ इथे आमदार म्हणून निवडून येतील. आणि चिंचवड विधानसभेचा भरपूर कायापलट आपल्याला इथून पुढच्या भविष्यातही दिसेल शंकर शेठमुळे. आता आपण पाहतोय त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे, शंकर जगताप वन साइड निवडून येतील. आपण पाहतोय हा जो रावेतचा परिसर आहे, चिंचवड विधानसभेमधील सगळ्यात झपाट्याने वाढणारा हा सगळा परिसर, या ठिकाणी मोठमोठ्या बिल्डिंग झाल्यात, आता जवळच IT हब झालेले. कसं पाहतोय एकंदरीत? तुम्हाला काय वाटतं, शंकर जगताप कोणतं विजन घेऊन निघाले? त्यांचा जो जाहीरनामा आहे तो जर तुम्ही वाचला तर त्यांनी फक्त IT साठीच नाहीये, पण आपल्या बाजूला चाकण, तळेगाव हे जे मॅन्युफॅक्चरिंग हब आहेत त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी भरपूर पाण्याचं, म्हणजे दुसऱ्या धरणातून पाणी आपल्याला ऍडिशनल घेऊन इथं पाण्याचं रिसायकलिंग करून ते पाणी MIDC ला पुरवण्याचं सुद्धा त्यांनी विजन घेतलेलं आहे. प्लस एम्प्लॉयमेंटसाठी जो रस्त्याचे प्रॉब्लेम्स आहेत, त्या रस्त्यावरती तळवडेला जो जाणारे रस्ते आहेत, त्या रस्त्याकडे किंवा हिंजवडीकडे जाणारे रस्ते त्याच्यावरती मोठी कामं होणार आहेत. मेट्रोचं जे जाळं आहे ते आपल्याकडं रावेतमधून हिंजवडीला आणि बाकी ठिकाणी जोडण्याचं त्यांचं मानस आहे. तर त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये ज्या गोष्टी आहेत त्या IT साठी, मॅन्युफॅक्चरिंग साठी आणि सर्वसामान्यांना एम्प्लॉयमेंट इथं जनरेट होईल. पर्यावरणावर पण त्यांनी बरंच काम विजन दिलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी ते पूर्ण पुढच्या 5 वर्षात करतील. पहिली गोष्ट म्हणजे जगताप फॅमिलीने गेल्या 10 वर्षामध्ये चिंचवडला एक महाराष्ट्राच्या नकाशावर एक महत्वाचं स्थान दिलेलं आहे आणि ते पुढे शंकर जगताप पुढे कंटिन्यू करतील असा आम्हाला विश्वास असल्यामुळे
आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि ते कमीत कमी 1 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येतील अशी माझी अपेक्षा आहे. आपण पाहतो या ठिकाणचे जे विरोधी कॅन्डिडेट आहेत त्यांचे फ्लेक्स देखील लागले त्या रावेत परिसरात. महिला अत्याचार असतील, आणखी काही प्रश्न असतील त्याच्यावर त्यांनी फ्लेक्स बाजी केलेली. एकंदर कसं पाहताय तुम्ही? नाही, ऍक्च्युली लॉ अँड ऑर्डर जे आहे ते महाराष्ट्रामध्ये कायमच चांगलं राहिलेलं आहे, पण काही घटना ज्या घडल्या त्याचं विनाकारण जाहिरातबाजी करून ते प्रश्न सुटणार नाहीयेत. त्याला सर्व समाजाने एकत्र येऊन त्या प्रश्नावर आवाज उठवला पाहिजे आणि आमच्या म्हणजे शंकर भाऊंची पण तीच भूमिका आहे की समाजात ज्या चुकीच्या गोष्टी चालल्यात त्याला कोणीच पाठिंबा देणार नाही. नक्कीच आपण पाहतोय रावेत परिसरात राहणारे जे IT हब मध्ये काम करणारे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांनी देखील विश्वास व्यक्त केलाय की भविष्यात शंकर जगताप आमदार झाले तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कल्याण होईल. या संपूर्ण परिसराचा इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो अधिक वेगाने पुढे जाईल असं त्यांनी विश्वास व्यक्त केला. कॅमेरामॅन भामदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.